संध्याकाळी घरच्यांच्या सेवक म्हणून अभ्यासोबत नीट निघालो तुम्ही शेळगीत आणि तिथे गेले सगळ्यात पहिला परत्याला उचलला आणि नीट आलो आपल्या अड्ड्यावरती आणि तिथे गेल्यावरती जे आयला पेट्रोलच्या टोपनचं वरचं कवर निघालो आणि ते का आमच्याकडनं बसता बसणं झालं आयला ते बसवायच्या नादी तर चावी वाकडवालतं पण ते का बसणं झालं जाऊ दे म्हणून मग परत्या धीराला बोलून घेतला आणि धीरा काय लांबनं यायला चालत एकट्याचं पहिल्यांदा दिसला नाही आणि मग टॉर्च लावरती दिसला की भाऊ लगेच ब्राईट निवांत उभारला होता तिथेच बोलत तेवढंच आत्रा आला की आणि सगळेजण यायचं कारण म्हणजे आज होतं ठेसाचा बड्डे आणि आत्रा आला तर सगळ्यांकडनं कॉन्ट्रॅक्ट आला मग कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे पण मी इकडे रोहितला कॉल केला आता बघा मज्जा हॅलो किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष बोलतोय ते गेटर कुठं आहे नाही मी येऊ का तिथं काय झालंय नाही येऊ का काय झालं त्याला 2 मिनिटं तिथं पाठवा नाही तर मी तिथं येऊ दे का आणि ह्याचा थोडासा मज्जा घेऊन तिथं मी आणि आत्रा नीट गाडीवर बसून निघालो होतो हार आणण्यासाठी आणि तिथे गेल्यावर जायला एवढं नशीब खराब की पावसामुळे दुकानं बंद झाली मग परत आलो शेळगीत आणि तिथेच थांबलेल्या जागी विचार केला की बड्डे काय आज करायचं नाही उद्याच करू म्हणून आणि पाऊस वाढेल म्हणून आत्राला सांगून मी पण निघालो होतो घराकडे पण हे दोन्ही नाटकं करायला की व्हिडिओमध्ये यावे चला म्हटलं माझ्यासोबत येणार आणि कुठं थांबतो म्हणलं मग गाडीवर बसून नीट आलो परत्याच्या घरापाशी आणि त्याला तिथं सोडलो आणि भाऊ का थोडे दिवस ब्लॉग मध्ये दिसणार नाही कारण गावाला चला होतं मग भाऊला सांगून आपण पण नीट निघालो आपल्या घराकडे घरापाशी येईपर्यंत पाऊस जोरात वाढलं होतं म्हणून आव्याला पण लगे पाठवलं थांबवलं आणि तुम्ही केसांकडे लक्ष देऊ नका व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तर नक्की करा.